आता पुढच्या बातमीपत्राकडे वळणार आहोत। सुरुवात करूयात या क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। बहुप्रतीक्षित ठाकरे बंधूंची संयुक्त महामुलाखत आज थोड्याच वेळात प्रसिद्ध होणार। पहिल्याच संयुक्त महामुलाखतीत ठाकरे बंधू काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष। अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार। काँग्रेसचे सर्व 12 नगरसेवक आता भाजपमध्ये प्रवेश करणार। येत्या 2 ते 3 दिवसात होणार महाप्रवेश। कुणीही ब्रँड म्हणून आमच्या समोर उभं राहिलं तरी आम्ही त्यांचा बँड वाजवल्याशिवाय थांबणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचा नाव न घेता ठाकरे बंधूंना टोला। छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला। उमेदवारी न मिळाल्यानं नाराज कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न, तर जलील यांचा शिरसाट आणि अतुल सावेंवर आरोप। ओवेसींनी घेतली जलील यांची भेट। अकोट नगर परिषदेतील आघाडीतून भाजप आणि एमआयएमची माघार, तर स्थानिक आमदार प्रकाश भारसाखळे यांना प्रदेशाध्यक्षांकडून कारणे दाखवा नोटीस। मुंबईत राजू शेट्टींचा ठाकरे बंधूंना पाठिंबा। मुंबईत मराठी माणसाची सत्ता यावी म्हणून समर्थन। मराठी माणसाच्या मुद्द्यावरून फडणवीसांवर शेट्टींची टीका। मुंबईतील निवडणूक प्रचारात शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीन कुरेशींवर चाकू हल्ला। वांद्र्यातील ज्ञानेश्वर नगरमधील धक्कादायक घटना। कुरेशींवर रुग्णालयात उपचार सुरू। नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात। भीषण अपघातात 4 मृत्यू, तर 5 गंभीर जखमी। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। मुंबईत नियोजित हल्ला होणार असल्याच्या संशयामुळे अलर्ट जारी। सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा अलर्ट। विमानतळांसह सर्व संवेदनशील ठिकाणी हाय अलर्ट। जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक। जैश-ए-चा एक दहशतवादी ठार। आणि अमेरिकेनं रशियाचा तेल टँकर केला जप्त। नाव बदलून व्हेनेझुएलामधून तेल खरेदी करून जात असल्याचा आरोप, तर रशियानं अमेरिकेवर कायदा तोडल्याचा केला आरोप।